दिनांक 10 डिसेंबर 2024 ह्या दिवशी परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधानाची जी प्रतिकृती होती त्या प्रतिकृतीवर एका माथेफिरूनं दगड मारून विटंबना करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर त्या माथेफिरूला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी परभणी बंदची हाक पुकारण्यात आली। त्यानंतर दुसऱ्या दिवशी परभणी बंद सुद्धा राहिली, पण त्या घटनेचा निषेध करण्यासाठी निघालेल्या एका रॅलीला हिंसक वळण मिळालं आणि त्या हिंसक वळणातून भरपूर प्रमाणात परभणीमध्ये तोडफोड झाली, मोठ्या प्रमाणात जाळपोळ सुद्धा झाली। त्यानंतर त्या जाळपोळ करणाऱ्या तोडफोड करणाऱ्या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, अटक केलं। मोठ्या प्रमाणात कॉम्बिंग ऑपरेशन सुद्धा परभणीमध्ये झालं। व्यापाऱ्यांनी सुद्धा त्या झालेल्या तोडफोडीवर रोष व्यक्त केला आणि त्यानंतर आज परभणीची नेमकी काय अवस्था आहे हेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ आज करत आहोत। तर जाणून घेऊया दंगलीनंतरची परभणी नेमकी कशी आहे। तुम्ही पाहू शकता की किती मोठ्या प्रमाणात तोडफोड झालेली। सध्या नागरिक आता रस्त्यावर आलेले आहेत आणि जवळपास 5 दिवस होऊन गेलेले आहेत या सगळ्या प्रकाराला। इथं जाळपोळ सुद्धा झाली होती। हे तुम्ही पाहू शकता की दुकानाची कशा प्रमाणात तोडफोड झालेली आहे। लोक सध्या बाहेर आलेले आहेत, पण सगळ्या प्रमाणात दुकानं उघडलेली नाही आहेत। काल दुकानं उघडी होती, पण आज परत ही दुकानं बंद करण्यात आली। त्याच्या मागचं नेमकं कारण काय ते स्पष्ट होत नाहीये, लोक सांगत नाहीयेत, पण दुकानं बंद ठेवलेले आहेत। लोकांचं असं मत आहे की पुन्हा काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आम्ही स्वतःहून दुकानं बंद ठेवलेली आहेत। तुम्ही पाहू शकता इथं टायर वगैरे जाळण्यात आले होते भरपूर मोठ्या प्रमाणात। आता कलम 144 जरी लागू असली तरी थोडी शिथिल झालेली आहे। पोलिसांचा बंदोबस्त इथं पाहायला मिळतो। नागरिकही रस्त्यावर येत आहेत, बाहेर येत आहेत। कालही मार्केट सुरू होतं, परवाही मार्केट दुपारपर्यंत सुरू होतं, पण आज हे मार्केट बंद असलेलं पाहायला मिळतंय। ह्याच ठिकाणी ह्याच चौकात भरपूर जाळपोळ आणि तोडफोड पाहायला मिळाली होती। हे दुकानाचं तुम्ही पाहू शकता की तोडफोड कशा प्रमाणात झालेली आहे। ह्या सगळ्या तोडफोडीनंतर इथं जे व्यापारी आहेत, व्यापारी संघटनांमध्ये रोष पाहायला मिळाला होता। त्यांनी हा जो मोर्चा होता, शांतता मोर्चा, त्याला जे हिंसक वळण देणारे जे समाजकंटक होते त्यांच्या विरोधात त्यांनी रोष व्यक्त केला होता। त्या समाजकंटकांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मार्केट सुरू करणार नाही असं त्यांचं मत होतं। काही काळानंतर पोलिसांनी त्यांना आश्वासन दिल्यानंतर व्यापारी संघटनेकडून मार्केट सुरू करण्याचं आवाहन करण्यात आलं आणि त्यानंतर मार्केट सुरू सुद्धा झालं, पण आज पुन्हा मार्केट बंद आहे असं पाहायला मिळतंय। काल एक अफवा उडाली होती की कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये जे लोक त्यांनी ताब्यात घेतले होते त्या लोकांपैकी एकाचा तिथं मृत्यू झालेला आहे कोठडीमध्ये, आणि तशी अफवा पसरली होती आणि परत मार्केट बंद करण्यात आलं होतं। पण नंतर पोलिसांद्वारे आणि इथले जे मोठे शिष्ट लोक आहेत त्यांच्या माध्यमातून लोकांना कळवण्यात आलं की ही एक अफवा आहे, ह्याच्यावर कोणी विश्वास ठेवू नका आणि पुन्हा काही चुकीचा प्रकार होऊ नये याची खबरदारी घ्या। पोलिसांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे की कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका। सुरू होतं ना कालपर्यंत, वाटतं आजही चालू आहे ना, बंद कोण म्हणाले? पण दुकानं भरपूर बंद आहेत। दुकानं आता लोक काही रविवार काही बाहेर गेले, मार्केट चालू आहे ना। मार्केट सुरू करू नका। नाही, अफवा काही होऊ नये यासाठीच आम्ही आलो। अफवा काही नाहीये, सगळं मार्केट सुरळीत चालू आहे, सगळं मेडिकल चालू आहे, ती पण लाईन चालू आहे। आज रविवारचं दुपारी 2 वाजताच असते, काही लोक गेलेत बंद करून। रविवारी दुपारी 2 पर्यंत काही जणांची बाहेरची काम आहे। म्हणजे सगळं व्यवस्थित सुरू आहे आता, सगळं व्यवस्थित चालू आहे। पोलीस प्रोटेक्शन आहे ना, इथं पोलीसवाले थांबले, तिथं थांबले, सगळीकडेच ना। म्हणजे हा जो म्हणजे अनुचित प्रकार करण्याचं जे त्यांनी काम केलं त्यांना ताब्यात घेतलंय का? मग काय माहिती नाही।
आता तो जो अपराधी होता पवार वगैरे, त्याचं काय पुढं काय झालं, काही कल्पना आहे तुम्हाला? व्यापाऱ्यांना काय करणार आहे ते आता प्रशासन सांगतं. आता व्यापारी वर्ग म्हणजे समाधानी आहे का की पोलिसांनी जी काय ऍक्शन घेतली ती? समाधानी आहे. म्हणजे बघा ना नुकसान किती, 5-5-6-6 लाखाचे बोर्ड फोडले ती ना. दाखव. व्यापारी कसा समाधानी असेल सांगा ना तुम्ही. 4 दिवस झाले बंद आहे, आजही परत तुम्ही अफवा करायले हे झालं आणि ते झालं. जे नुकसान भरपाई काही कशाची नुकसान भरपाई? आता पंचनामे करणार आहेत म्हणे, अजून तर कोणी आले नाही. सकाळपासून उघडून बसले. पंचनामे करणार आहेत का? बोलले आता ते पंचनामे करणार आहेत म्हणून. ही जी पद्धत आहे म्हणजे निषेध व्यक्त करायची, बरोबर वाटते का तुम्हाला? ठीक आहे ना बाबा, कसं आहे, जी घटना झाली ना त्याचा आम्ही पण निषेध केला. निंदनीय. सगळ्या निंदनीय घटना आहे ती. आम्ही सगळ्या व्यापाऱ्यांनी दुकानं बंद केली. बंद असताना मग ह्यांनी का असं एवढं, बरोबर, ही पद्धत बरोबर ही नाही. पद्धतच चुकीची आहे ना ही. आता इथं भरपूर चांगले चांगले दुकानं दिसायला, असं काही आहे का की त्यांचं म्हणजे सगळं हातावरच होतं आणि त्यांचं नुकसान आता झालेलं हे आहे? बघा ना, ही पानपट्टीवाले हे सगळे ह्यांचं दाखव. ती पानपट्टी सगळं फोडून नेले की हो, मध्ये काहीच नाही ठेवलं ना त्याच्या. म्हणजे सर्वसामान्य लोकांचं आता नुकसान हे झालं. पाईपवाले तिथं पाईप रस्त्यावर घेऊन जाळले. हे इथं बघा त्याचं गंगा मशिनरीवाले सगळे पाईप रस्त्यावर घेऊन जाळले. कसं काय लावलं दुकान तुम्ही? सगळे दुकानं बंद आहेत ना. आमच्या दुकानाचं काय, आमचं जळालं तरी आम्हाला कोणी विचारलं नाही. दुकानाचं काय, काय जळालं? हे सगळं हे काढून जाळलं इकडे, हे रोडवर टाकून. कोणाचं? तुमचं होतं? हो, काय होतं? काय हे असला माल ठेल. किती नुकसान झालंय? 20,000चं सांगितलं हो, ते आलते ते हे काय मध्ये ते पंचनामा झाला का? पंचनामा केला होता नगरपालिकेने. नगरपालिकेने केला का? नुकसान भरपाई भेटणार आहे का मग? काय माहिती आता नगरपालिका देते नाही देते. कधीपासून बंद आहे दुकान? दुकान मी आजच खोललं हे. आज खोललं का? हो, मग सगळे दुकानं बंद आहेत ना. हे आमच्या दुकानाचा कुणी विषय घेत नाही, आम्हाला कुणी बोलत बी नाही. कसं काय बरं? काय आपलं 10-5 रुपये मिळवायचं दुकान आहे आपलं, काय लय धंदा मोठा नाही आपला. जे 20,000चं नुकसान झालं, चपला शिवून खाणाऱ्या माणसाची नुकसान झालेली, त्यानं आम्हाला विचारलं नाही काहीच. आनंद भरोसे देतो घेतो 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 काय म्हणले ते तिकडेच. परभणीचा जिल्हा अध्यक्ष ते हे आलं ते बी, जिल्हाधिकारी हो ते बी देतो घ्या इकून येतो ते बी तिकडेच. पण त्यात त्याची पण काही चूक नाही ना हो. चूक आता चूक तर कुणाचीच नाही, पण नुकसान जे झाली गरिबाची. गरिबाचं नुकसान झालं. आता हे आम्ही चपला शिवल्याशिवाय आमचं पोट भरतंय का? नाही. आता आमचा दुसरा धंदा कोणता नाही. हे 10-5 मिळवायचे आणि ह्याच्यावरच पोट आहे ना आमचं. अगोदर कसं होतं हे दुकान तुमचं? अगोदर चांगलं दुकान होतं, सगळं जाळून टाकलं. काही फुलं नाही, ते येथून तिथं तेवढं फुलं नाही, ते सामान एक पिशवी भरली एक तिकडे ठुली. आता काही लोकांचं असं मत आहे की हा जो प्रकार आहे हा ठरवून घडवण्यात आलेला प्रकार आहे. ह्याच्या मागे कोणती तरी राजकीय शक्ती आहे, कोणती तरी अदृश्य शक्ती आहे आणि त्याचा तपास झाला पाहिजे. खासदार बंडू जाधव म्हणतात की जो बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध जो 10 तारखेला मोर्चा झाला होता त्याच्यानंतरच हा प्रकार झालेला आहे. मेघना बोर्डीकर ज्या जिंतूरच्या आमदार आहेत त्यांचं असं मत आहे की काही विशिष्ट लोकांनी तिथं मुद्दामून हा प्रकार घडवून आणलेला आहे. काही सामान्य नागरिकांचं, काही भीमसैनिकांचं सुद्धा मत आहे की काही राजकीय शक्तींनी हा प्रकार घडवून आणलेला आहे. ह्याच्या मागचं नेमकं कारण काय आहे? तो नक्की माते फिरू आहे का? त्याच्याकडून चुकून झालं की मुद्दामून केलं? हा प्रकार काय एवढा स्पष्ट झालेला नाही आहे अजून. पण 10 तारखेला हा प्रकार झालेला आहे आणि आजची 15 तारीख आहे. भरपूर प्रमाणात विरोधही झाला, मोर्चे निघाले, जाळपोळ झाली, त्यानंतर बंद झाला, त्या अगोदरही बंद झाला. आणि या जाळपोळीमध्ये आता तुम्ही बघू शकता, अगोदरही दाखवलीत आपण, आणि हे अशा मोठ्या प्रमाणात दुकानांची तोडफोड झाली. पण हे जे दुकानांची तोडफोड वगैरे झाली ही फक्त मोठ्याच दुकानांची झाली आहे अशातलाही भाग नाही. काही सामान्य नागरिक आहेत की ज्यांच्या छोट्या छोट्या पानटपऱ्या आहेत, काही चप्पल शिवणारे लोक आहेत ज्यांचं सगळं एकदम छोट्या खोक्यांमध्ये कारभार चालायचा, ते सुद्धा जाळण्यात आलेलं आहे. मोठ्याच व्यापाऱ्यांचं नुकसान झालं अशातला भाग नाही. नुकसान असतं.
तर काही शहरात असे मजूर आहेत की ज्यांचं रोज काम केल्याशिवाय भागत नाही. घरात जर काही अन्न वगैरे आणायचं असेल रोज काम करावं लागतं, पण त्यांचं या 2-3 दिवसाच्या बंदमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला आणि महिलांनी तिथं तोडफोड केली. काय शासकीय कार्यालयावर सुद्धा तोडफोड करणं योग्य गोष्ट नाही आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं जे लिखित संविधान आहे त्या संविधानावर असा हल्ला होणं हे अगदीच निंदनीय आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. स्वातंत्र्यानंतर भारताचं संविधान लागू होऊनही एवढे वर्ष झालेत, पण अजूनही त्या संविधानाबद्दल लोकांच्या मनात द्वेष का आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. माणूस जर बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर येऊन फक्त त्या संविधानाच्या प्रतिकृतीवरच जर हल्ला करत असेल, त्याच्यावरच जर तो दगड फेकत असेल, तर नेमकं लोकांच्या मनात संविधानाबद्दल भावना कोणती आहे ते समजून घेणं महत्त्वाचं आहे. आता इथं खाली दुकान आहे आणि वर घर आहे. वर घराची सुद्धा काचांची तोडफोड झालेली आहे. ह्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन केलंय. त्या कॉम्बिंग ऑपरेशनला पण मोठ्या प्रमाणात विरोध होतोय. प्रकाश आंबेडकर, त्यांचे पुत्र सुजात आंबेडकर, त्यानंतर भरपूर जे गट आहेत राजकीय गट, त्यांनी ह्या कॉम्बिंग ऑपरेशनचा विरोध केलाय. पोलिसांचं मत असं आहे की हा जो कॉम्बिंग ऑपरेशन आहे त्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये जे जे अटक केलेले आहेत, त्या अटक केलेले सगळे लोक हे त्या दिवशी ही सगळी तोडफोड करण्यात सामील होते. त्यामुळं आम्ही त्यांना अटक केली. आता राज्यामध्ये गृहमंत्री नाही आहे. आज गृहमंत्रीपद कुणाला मिळणार हे डिक्लेअर होईलच, पण अजून तरी राज्यात गृहमंत्री नाही आहे. त्यामुळं पोलिसांचा मनमानी कारभार सुरू आहे असं लोकांचं मत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जे काही पावलं उचलल्या जातील ते पावलं पोलिसांनी उचललेत. त्यानंतर पोलिसांवर मोठ्या प्रमाणात आरोप सुद्धा झालेत. तर काही नागरिकांनी त्यांची दुकानं सुद्धा सुरू केली. दादा, बाकी सगळे दुकानं बंद आहेत, तुम्ही दुकान सुरू ठेवलंय, आता सगळं शांत आहे का? काय माहित नाही यार. हे आता आमचा सीझनचा माल आहे, हा. व्हायला जमत नाही. मग वर्षभरात तसं ठेवा. ते खेळ आहे आमचं. हा? विकणार आहे. थंडी तोपर्यंत विकला जाणार. थंडी संपली तर ते काय विकणार आहे का? दाखवा यांचा माल कशाचा आहे, दाखवा. तर तुमचा हे सगळा जो माल आहे हा. ह्याचे काही तोडफोड वगैरे नाही झाली, काही जाळपोळ वगैरे नाही झाले काही? हे सगळं घेऊन जाता का तुम्ही सगळं घरी? नाही इथंच ठेवतात. हा हा. इथंच ठेवतात. काही नुकसान नाही झालं? नुकसान झालं ना आधी. झालं का? हा ते बनवले अजून ते. पुन्हा बनवलं का? हा. नवीन बनवलं पुन्हा? हा, हे तो हे ढापे सगळे तोडून टाकले होते. टाकले होते सगळे. बरं. हा? तुम्ही काय दादा ओनर आहेत का दुकानचे तुम्ही? अच्छा, काय सांगाल, काय तोडफोड वगैरे झाली होती का तुमची? हा, आमच्या दुकानाची तोडफोड. हा दरवाजा आहे ना पूर्ण तोडला होता. हा मधला दरवाजा. नंतर आम्ही त्याला रिपेअर केलं थोडं. आतलं काय नुकसान नाही ना झालं? आतमध्ये गेले होते, माल नेला थोडाफार उचलून. काही आधी- पंचनामा पोलीसवाल्यांनी केला, हम्म. नगरपालिकानं पण केला. बरं, आता ज्यावेळेस भेटल त्यावेळेस बघू. भेटेल त्यावेळेस बघू. हा ना. आणि आज सगळे बाकीची दुकानं बंद आहेत इकडे मोठे मोठे, तुम्ही आज आहे दुकान ना. सुरू ठेवलंय. वातावरण तर आणखीन तणावपूर्ण आहे, काय अफवा पण आहेत त्याच्यात. आणि इकडे रविवार असल्यामुळे ऑलरेडी मार्केट इकडचं बंदच राहतंय. अच्छा, रविवारमुळे बंदच असते. आणि तणावपूर्ण त्याच्यात भर आणखीन. त्याच्यामुळे हे ते- जे एवढाच भाग झालेला आहे का तोडफोड, का अजून कुठे झाली तोडफोड? नाही, आता आम्ही इथं असल्यामुळे आम्ही सगळीकडचं तेवढं आपल्याला पण माहिती नाही ना. या भागामध्ये तर झाली एवढं माहित आहे, आणखीन कुठं कुठं झाली आपण तेवढं डिटेल नाही ना. आम्हाला आमचंच पडलेलं आहे. स्वेटरचं आताही हा. स्वेटरचं मार्केट आहे का? आता आहे ना. तिबेटियन मार्केट आहे का? तिबेटियन. अच्छा अच्छा, तिबेटियन मार्केट आहे. आणि बाहेरून लोक व्यवसाय करण्यासाठी परभणीमध्ये आलेले आहेत. बाहेरून म्हणजे खूप बाहेरून, म्हणजे ते तिबेटमधून आलेले रेफ्युजी आहेत आणि ते इथं स्वेटर विकण्याचं काम करतात. तर त्यांचं इथं पुढं मार्केट लागलेलं आहे. त्यांच्यावर काय नेमका ह्या सगळ्या प्रकाराचा परिणाम पडलाय आपण ते पण जाणून घेऊयात.
हे घ्या, तिबेटियन रेफ्युजी स्वेटर मार्केट. हे तिबेटमध्ये जो काय हल्ला झाला होता, चीननं हल्ला केला होता तिबेट, ती मोठी कन्सेप्ट आहे. पण त्यानंतर तिबेटियन लोक भारतात आले होते. ये चष्मा पहनने वाला दीदी, दीदी वो उन्होंने आपके पास भेजा हमको. जो कौन बोलेगा, कौन आपसे, आप में से जो अभी परभनी में 2-3 दिन से जो हुआ है, तो आपको आपके इस व्यापार हे सेटअप दाखवायचा. दलाई लामाचा वर फोटो आहे. खाली CCTV वगैरे, वायफाय, फुल सिक्युरिटीमध्ये चालू आहे यांचं. आणि ह्यांनी इकडं आम्हाला बोलवून जवळपास 5 मिनटं वाया घालवले. एकही बोलला नाही. बरोबर आहे, बाहेरचे लोक आहेत, कसे बोलणार? कारण अजून हिवाळा व्हायचा राहिला आहे. त्यांचं मार्केट अजून सुरू आहे आणि त्यांना त्यांचे स्वेटर विकायचे, शाली विकायच्या, मफलर, टोप्या विकायच्या. त्यामुळे ते काय बोलणार आहेत? बाहेरचे लोक आहेत, त्यातल्या त्यात तिबेटमधले, त्यातल्या त्यात रेफ्युजी. काल सुरू होती शाळा? परवा परवा होती सुरू. अरे भांडणं झालेत ना परभणी, शाळा बंद आहे. हा, बंद आहे शाळा? काल होती बंद, काल चालू होती 10 वाजेपर्यंत. बर. कधीपासून राहता आजी इथं? कधीपासून राहता म्हणलं? कधीपासून राहता म्हणलं इथं? अहो काहीच नाही. 2-3 दिवस जे बंद आहे त्याचा काय तुम्हाला काही परिणाम वगैरे झाला का नाही? आता काय परिणाम परिणाम होणारच आहे. काय झालं? हे ना मेले हे करायलेत ना. कोण कोण आहेत? काय करायले? म्हणजे ना बंद काय चालू, काय बंद काय चालू. चल हा, मग काय चालू काय? दुसरं आता काय आहे? घर कसं चालते तुमचं? कशावर चालते म्हणलं? काम वगैरे काय करता? मी करत नाही. माझी लेकर काय करतात लेकरं? लेकर काम आता कुठं कोणी लागन तिथं करते तर. म्हणजे हातमजुरी सगळे. हा, रोज जर कमवलं तर खायला भेटते मग असं. आता तेच आहे की बघा. बरं. केलं तर खात. मग आता 2-3 दिवस बंद होतं, यात काय नुकसान झालं का? इथलीच कॅमेरे फोडली, आमचं काही नाही झालं. तुमचं नुकसान नाही हो, तसं नाही. आता मग 1-2 दिवस बंद होतं, रोज पण नसेल ना भेटत लेकाला तुमच्या? काम पण रोजचं नसेल ना? म्हणजे आज खाल्ली केलेलं रोजचं खाते का माणूस? काम भेटत नसेल ना? हा, कसं भेटल कुठून? तेच म्हणालो ना मी. 4 रोज घरी होती. हा. आता हे जे झालं, समजा संविधानावरती दगड वगैरे फेकला, ते चुकीचं झालंय. चुकीचीच गोष्ट आहे ती. चुकीचीच आहे ना. पण आता ते आपल्याला कोण कळाय? माझ्यासारख्याला काय माहिती? हा. मेलेल्या ढोराव काठ्या घालते, त्याला काय अर्थ आहे? एक करताय 10ला येते की माय? हा, एक करताय 10ला येते. येते का नाही? गहू वाळू घाला, एकाच पोत्यामध्ये 4 किडे, पण ते सर पोत उन्हाला 3दा पडा, उचला, ठुवा, हाय का नाही? अशी गत आहे माणसाची झाली. आता आपण मजुरी करून खाणार, हे तुम्ही केलं तरच तुम्हाला भेटेल. बरोबर आहे. मग आता आमचं तर बेकारच आहे की. पोरं शाळेत वगैरे मग हे शाळा जाते सुरू आहे का नाही? काय 2 रोज जाता, 1 दिवस 2-3 रोज बंद होतं. शाळा आणि बंद. आज तर रविवार आला, काल शनिवार. आजही बी सकाळी म्हणून लागले डॉक्टर बंद होणार. काय ते द्यायचं द्यायला ठेवा. हो का? इकडे सगळं बरोबर होतं ना तुमचं? काय आता हे चटणी भाकर करून खायचं, ते कोणी काही झालं नाही दगड आमचं. वगैरे आले नाही ना काही? दगड होते की माय? होते का? एक येळभर दगड होती की सकाळून. ते SRP याच्या आधी बर. लय दगड फेकू लागले. तुम्हाला काय वाटतं त्याने बरोबर केलं का? SRPF पोलीसवाल्यांनी जे काही केलं ते माहिती आहे ना. काय आता जे करायचं ते केलं, त्यालाच मारू लागले नाहीये. त्यालाच मारू लागले. त्यालाच मारू लागले. त्याच्याकडे काय दोष आहे बिचाऱ्याने? जे करायचं ते त्याने केलं. पण आता येईनच असं एकच म्हणायले ना, गहू किड काय सर पोत नेऊन कुठं गुन्हाला ठेवावं लागायले ना. येड्या माणसानं गोटा मारला, सगळं 2-3 दिवसाचं जान शहाण्याला झालं. आणलं ना भरायला. शहाण्याला भरायला लागले. हा. येड्यानं गोटा मारला, शहाण्यानं भरायला लागलं. लागलं का नाही? बरोबर. त्या शहाणे येड्याचं येड झालं, ते येड झालं, त्याच्या कयानं झालं, त्याच त्याला ठाऊ. पण हे आपल्याला भोगाय आणलं ना. बरोबर आहे. काय त्याला करावं? काय
सर्वसामान्य माणसाचं अवघड आहे. अवघड म्हणजे करायचं केली आपल्याला हम्म, हम्म. खाला तर चुलत पेटल चुलीपाशी सरपण नसल्यावर काय आणते कांच पे काम आहे हो, उधर काचा आहे काचा पुढे हे काच फोडले हा फोडले ते भंगारचे इकल्यासाठी ठेवलं होतं. म्हणजे तुम्ही काच म्हणजे भंगारासाठी हा, विकत भंगार, घेतलं होतं हा, तुम्ही हा, काच. हा भंगाराचं दुकान आहे हा, तुमचं? हा, मोठे मोठे काच होते यार लावलेले बर. ते फोडले त्यानं ते फोडून फोडले टाकले. म्हणजे चांगले टॅरा होते ते जळून टाकले त्यानं ते तिथं हा, चांगले टायर जाळून टाकले. हा ते तिथं टाकले जाळून. अच्छा, जाळपोळीमध्ये. हा तुम्ही होते का इथं त्या? हा होतं पण ते फोडले त्यानं. तुमच्या समोरच का? हा समोरच फोडले दुकान बंद होती पण तिथून काढून फोडले त्यानं. तुम्ही सगळं पाहू लागले ते? हा काय करू फोडलं त्यानं ते तिथं गोल्डन बेकरी जवळ जळू टाकले त्यानं टायरामध्ये. किती नुकसान झाले हे सगळं? झगडा झाला माझा 10,000 रुपये पुष्कळ होते मग फेकले तिथं. इथून म्हणजे इथून भरपूर काय उचलून नेऊन जाळून टाकलं होय? हा ते तिथं टायर फेकले ते गोल्डन बेकरी आहे हा, ना हा. कार्नर हा. तिथं फोडलं त्यांनी काच. तुमच्या डोळ्या देखत सगळं होऊ हा, हा, लागलं, सगळं हा, तुमच्या हा, डोळ्यासमोर सगळं. सगळं पडू लागले. हा. तुम्ही गेले नाही मदत? नाही गेलं हे बिल्डिंग मध्ये जान वाचायला गेलो होतो. कशासाठी गेले होते? लय पुष्कळ लोक होतं ना हा, दगड हा. हाण करायचं कुठं जान जीव वाचवायसाठी हा, तिकडे गेले जीव होते तुम्ही? जीव जीवसाठी. अच्छा, ही सगळी जाळपोळ झाली होती इथं. इथं जाळपोळ झाली ते तिथं टायरा जवळ गेली. पूर्ण रस्त्यावरच जाळपोळ झाली हा. होती. आता त्याच्यावर कारवाई झाली आहे. 10,000 रुपये नुकसान झालं. पंचनामा झाला का? नाही झालं विचारलंच नाही मला. तुम्ही जसं विचारलं ना हा. तसं कोणी विचारलं नाही मला. आता आम्ही काय करू शकतो? आम्ही हे आमच्या माध्यमावर टाकू शकतो, बरं ते लोक पाहू शकतात. बरं ह्याच्या पलीकडे आम्ही तुमची मदत करू शकत नाही. ह्याची आम्हाला जरा खंतच आहे, पण तुम्हाला मदत भेटायला पाहिजे. हा, मदत ज्यांचं भेटायला. सगळ्यांचं नुकसान झालंय त्यांचं सगळ्यांना त्यांची मदत भेटायला पाहिजे. खरी गोष्ट. ह्यात असा कोणता विशिष्ट धर्म नव्हता, जात नव्हती की ज्याचं म्हणजे मुद्दामून कोणत्या समाजाचं नुकसान करायचं वगैरे असं काही झालेलं नाहीये. हे सगळं आपसूक झालेलं आहे आणि त्यात सगळ्या समाजाचं नुकसान झालेलं आहे. दादा, सिव्हिल हॉस्पिटल कुठे? आणि तुम्ही इथं पाहू शकता विराट कोहली. हे व्हिडिओ पूर्ण चालू ठेवा. इकडे पहा, विराट कोहलीचं पोर्ट्रेट आहे, त्याची तोडफोड झालेली आहे. वर पण त्याची तोडफोड झाली नाही. सगळ्यात महत्वाचं हे दारूचं दुकान आहे. हे तोडफोड पहा. जगात काही हो, दंगे हो, संविधानावर गोटा पडो, काही हो, दारू चालू राहिली पाहिजे. दारूचे दुकान चालू आहे साहेब. चला, दारू भेटली लोकांना, दुसरं काय पाहिजे नाही. बिचारा विराट कोहली. आता जसं जसं वेळ चाललोय तसं तसं लोक बाहेर पडायला लागलेत, मार्केट उघडायले. म्हणजे आता जी बातमी आलेली आहे की सोमनाथ सूर्यवंशी नावाचा तरुण पोलीस कोठडी दरम्यान त्याचा मृत्यू झालाय. त्याचे पडसाद कसे उमटतात आता ह्यावर पण सगळ्यांचं लक्ष लागून. तो सोमनाथ सूर्यवंशी त्याचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहे असं म्हणतायत. आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जातोय. दारू आणि सिगरेट. तर माझ्या मागे तुम्ही इकडे होय गाडी मागून कोणते तरी मोठे नेते जाताना दिसत आहेत. अयशस्वी प्रयत्न करतायत सगळं आटोक्यात आणण्याचा. मागे तुम्ही पाहत आहे की सिगरेट पाहिलेत लोक आता भरपूर प्रमाणात रस्त्यावर येत आहेत. दुकानं उघडत आहेत. महिला मंडळ घराच्या बाहेर पडत आहे. परभणी तर पुन्हा रुटीन मध्ये यायला लागली. दादा खांब्याला हात धरून उभे आहेत. हे इकडे दाखव, हे दाखव सगळं. मुस्लिम बांधव त्यांची नमाज पढून येत आहेत.
जसा 250 रुपयात शर्ट, 300 रुपयात पॅन्ट, 300 रुपयात पॅन्ट, 250 रुपयात शर्ट, एवढी चांगली ऑफर असणाऱ्या दुकानची तोडफोड झाली. काय झालं? काय काय विकायली तू? मुआ काढतात हो तू व्हिडिओ काढू ना. काम का म्हणून म्हणजे तू बोल काय झालं ते? काय दुकान दुकान लावायली तू? नाही चालली मी आता चालली लाव बाई, लाव दुकान. नका मला काय मुआ देऊ नको. बोल बोल. नाही मी काय बोलत होतं? दुकान बंद होते ना 2-3 दिवस मदत. हो मग काय झालं? नुकसान झालं का? काय झालं नुकसान झालं कोण द्यायला तुम्ही द्यायला परत परत तुम्हाला व्हिडिओ केला मग काय व्हिडिओ म्हणते काढायला काय म्हण पैसे मथारीला तसं तर होणार नाही, पण हे जर त्याच्यापर्यंत पोहोचला, हा तू बरोबर जर दिसली हो मग भेटल. कायचं दुकान आहे? हे फळात ते लावले की जरा आता तो वय झालं एवढं झालं काय पुन्हा? काय नाही मग कोण घेऊन पळणार ते? हाय का तुम्ही आम्ही. हो तुम्ही येत की मला हो. ही लेख एवढी मोठी तुमचं काय आहे दुकान? दुकान काय आहे? काय करा कवा कवा काय खावा आम्ही मला सांगा बरं तुम्ही आता हा आम्हाला का नोकऱ्या का आम्हाला सावकार्या का कोणी पगार नाही काय नाही करायचं खायचं काय करा मग आता वय नाही ना आपलं मात्र त्याला करा वाटते का दुसरं आहे काही नाही दुसरं काय नाही व तो विश्वासच नाही बसायला. सर्वसामान्य लोकांच्या मनात भीती आहे. आपण कोण काय बोलत नाही, त्या एवढे वय झालेल्या आजीच्या मनात पण भीती होती, बोलायला तयार नव्हतं. त्या संकोच होता मनात, नेमकं ह्या व्हिडिओचं हे करणार काय. अवघड आहे. महाराष्ट्रामधले किंवा भारतभरातले जे काही मोठे महापुरुष आहेत त्या महापुरुषांचे भरपूर पुतळे परभणीमध्ये आहेत. त्या पुतळ्यांवरून आणि ह्या महापुरुषांवरून राजकीय नेते आपलं राजकारण करत असतात. ह्या पुतळ्यांची देखरेख करताना ते कमी पडताना पाहायला मिळतात. तर त्यातच एक उदाहरण म्हणजे जो काही प्रकार झाला संविधानाच्या बुद्धिमत्तेची विटंबना झाली ते एक. आणि आता तुम्ही बघू शकता इथं अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आहे. या पुतळ्यावर किती मोठ्या प्रमाणात धूळ आहे. 1.5 दिवस शाळा तिथून अण्णाभाऊ साठेंनी फकीरा नावाचा मोठा ग्रंथ लिहिला. नंतर भरपूर पुस्तकं लिहिले. अण्णाभाऊ साठे असतील किंवा शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, यांचे पुतळे परभणीमध्ये आहेत. आणि यांच्या सुरक्षेसाठी एक सिक्युरिटी गार्ड सुद्धा नेमलेला आहे. इथं तुम्ही पाहू शकता इथं कुठल्या प्रकारचा सिक्युरिटी गार्ड नाहीये. आणि ह्या पुतळ्याची सुरक्षा करण्यासाठी कुठलाही सिक्युरिटी गार्ड नाहीये. आणि या पुतळ्याची अवस्था पाहू शकता तुम्ही, तो मोठ्या प्रमाणात धूळ पाहायला मिळते. आणि ही परिस्थिती फक्त ह्याच पुतळ्याची आहे असं नाही, जेवढे पुतळे आहेत त्या सगळ्या पुतळ्यांची परिस्थिती हीच आहे. मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर धूळ सगळी पाहायला मिळते.